शकतो, बरोबर. एका रॉ बिलमधून तो कायदा कसा बनतो ते सुद्धा आपण शिकलेला आहे, बरोबर. तर आज मी तुम्हाला निधी शिकवणार आहे. निधी, सर निधी म्हणजे मुलगी वगैरे आहे. निधी म्हणजे काय, आपला भारताचे अकाउंट. फंड, फंड, ठीक आहे. तुमच्याकडे असतं ना सेव्हिंग अकाउंट असतं, तुमच्याकडे असतं इमर्जन्सी फंड असतं, तुमच्याकडे असतं पब्लिक अकाउंट असतं. सर म्हणून याला लक्षात कसं ठेवायचं, लक्षातच राहत नाही. म्हणजे जसं तुमचे 3 सेव्हिंग अकाउंट असतात. फॉर एक्झाम्पल बघा, तुम्ही पुस्तकाच्या, मुली असतील तर पुस्तकाच्या बुकाच्या पेजमध्ये ठेवतात, की 10 रुपये, 100 रुपये, 500 रुपये अशी आपल्या बुकाच्या कुठतरी पेजमध्ये ठेवून देतात. आणि मुलं असेल तर पॉकेटच्या कोणत्या तरी आजूबाजूच्या खिशामध्ये 100ची, 500ची किंवा 1000ची नोट ठेवते. का ठेवते तुम्हाला माहिती आहे, की आपल्याला इमर्जन्सीमध्ये लागली, बरोबर. जर इमर्जन्सीमध्ये आपल्याला काही लागली तर आपल्या बँक अकाउंटमध्ये जर पैसे संपले तर आपल्याला तिथून पैसे आणावे लागतील, बरोबर. हा एक मुद्दा. दुसरा, तुमचं एक स्वतःचं एक काय असतं, सेव्हिंग अकाउंट असतं, बरोबर. म्हणजे तुमच्या आता पार्टीमधून जे येणारे पैसे आहेत ते तुमच्या महिन्याला, दर महिन्याला तुमच्या अकाउंटमध्ये जमा होतात. ते म्हणजे तुमचं एक सेव्हिंग अकाउंट, बरोबर. आणि तसंच भारतात सुद्धा एक सेव्हिंग अकाउंट असतं, बरोबर. आणि जर ते पैसेही संपले, आता आपल्याला कोणाकडे जावं लागेल, आता आपल्याला घरी बघायला लागेल आई बाबांना, बरोबर की नाही. अशा परिस्थितीमध्ये भारताकडे सुद्धा 3 अकाउंट असतात. किती अकाउंट असतात भारताकडे सुद्धा? 3. इतकं जबरदस्त सांगतो तुम्ही, अख्ख्या लाईफमध्ये आता कधी विसरणार नाही, लक्षात राहील तुम्ही. बघा, या निधी संबंधी तुमच्या संविधानामध्ये 2 कलम आहेत, 266 आणि 267. निधी संबंधी तुमच्या भारतामध्ये किती कलम आहेत? 2. 266 आणि 267. किती कलम आहेत? 2 कलम. 266 आणि 267. जी पहिली कलम आहे विद्यार्थी मित्रांनो, ती आहे 266 आणि त्याला म्हणतात 261. 266. या कलममध्ये माहिती केलेला संचित निधी, संचित निधी, संचित निधी, संचित निधी. जो दुसरा निधी आहे विद्यार्थी मित्रांनो, तो आहे आर्टिकल नंबर 266(2). 266(2). याला म्हणतात लोकलेखा निधी, लोकलेखा निधी. तिसरा जो आहे ना, तो आहे 267. याचं नाव आहे आकस्मिक, आकस्मिक. काय पहिले समजून घ्या, काय एक एक घेऊ आणि नंतर एकाच पेजवर तुम्हाला असं सांगतो की तुम्ही कधी विसरता. भारताचे फंड्स किती आहेत? 3. म्हणजे जसं आपलं सेव्हिंग अकाउंट असतं, जसं मेन बॅलन्स अकाउंट असतं आपलं, ते म्हणजे काय, संचित निधी. जे तुमचे पैसे जमा होतात, बरोबर. कुठे होतं तुम्ही पैसे तुमच्या अकाउंटला जमा होतात, ते म्हणजे संचित निधी, बरोबर. दुसरा लोकलेखा निधी. आता आपल्याला हे पैसे संपले, आपले संचित निधीचे पैसे संपले आहेत, तर आपल्याला कुठे जावं लागेल की नाही. आपण एक तर आकस्मिक निधीकडे जाऊ, जो आपण आपल्या पॉकेटच्या कोणत्या तरी कानाकोपऱ्यामध्ये 500ची नोट किंवा 1000ची नोट लागून ठेवले, बरोबर. तुम्हाला माहिती असेल आता डिमॉनिटायझेशन झालं, तर आपले काय म्हणतो नोटबंदी 2018. तर सगळ्यात जास्त जो काळा पैसा होता ना महिलांजवळ, महिला वर्गाजवळ सापडतो सगळ्यात जास्त काळा पैसा. म्हणजे ते नोट सांगितले 2000चे. तुम्हाला सर काही गाव, अरे हो ना, महिलांना ते आहे ना सवय आहे ना, म्हणजे हजबंडच्या खिशातून पैसे काढायचे आणि कुठे ठेवायचे, आपल्या पॉकेटमध्ये ठेवायचे, बरोबर. आणि हजबंडला सांगायचं सुद्धा नाही, बरोबर. आणि विद्यार्थी म्हणजे असा आकस्मिक निधी म्हणजे काय हो, 267, बरोबर. आणि विद्यार्थी हे पैसे संपले तर मग आपल्याला कोणाकडे जावं लागेल, कोणाकडे जावं लागेल, म्हणजे आई वडील आहेत, म्हणजे लोकलेखा निधी, बरोबर. तर आपल्याला लक्षात ठेवायचा आर्टिकल नंबर 266, 266(2) आणि आकस्मिक. म्हणजे आपल्या देशाचे सुद्धा किती फंड्स आहेत? 3 फंड्स आहेत. स्टेटचे सुद्धा किती फंड्स असतील? 3 फंड्स असतील, बरोबर. आणि एक आपण आता घेऊया. संचित निधी म्हणजे हा मेन बॅलन्स अकाउंट आहे, मेन बँक अकाउंट आहे गव्हर्नमेंट, मेन बँक अकाउंट. मग आता या बँक अकाउंटमधून भारतामध्ये पैसा कसा येतील, हा सगळ्यात पहिला मुद्दा. या बँक अकाउंटमध्ये भारतामध्ये पैसा येतो टॅक्सेसमधून. जो तुम्ही कर भरता, मीठ कर भरतो, बरोबर. हा सगळा पैसा कुठे येतो ना, संचित निधीमध्ये. जो मी टॅक्स भरतो ना, जे आपल्या असंख्य जे अंबानी आहेत ते करोडो रुपये टॅक्स भरतात, पुढे जातो संचित निधी. दुसरं, आता आपल्या देशामध्ये जे आपल्या देशाचे प्रधानमंत्री आहेत त्यांनी खूप छान प्रक्रिया चालू केली आहे, खूप छान स्कीम चालू केली आहे. जी गव्हर्नमेंट कंपनी आहे ज्याचं कारण यांना विकायच्या, ज्या गव्हर्नमेंट कंपनीज आहेत यांना काय विकायच्या, म्हणजे डिसइन्व्हेस्टमेंट करायची. आज मला म्हणाल सर मला समजलं नाही डिसइन्व्हेस्टमेंट म्हणजे काय. डिसइन्व्हेस्टमेंट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो
बरोबर, विकायचे ना रे, गव्हर्नमेंट कंपनीज विकायचे आहेत म्हणजे डिसइन्व्हेस्टमेंट करायची आहे, बरोबर, त्याच्यापासून पैसा घ्यायचा आहे, बरोबर की नाही. म्हणजे जेव्हा एखाद्या गव्हर्नमेंट कंपनीचे, एखाद्या PSU पब्लिक सेक्टर युनिटचे शेअर्स कोणाला देतो आपण, कोणाला विकतो, शेअर्स प्रायव्हेट एंटिटीला विकतो किंवा प्रायव्हेट इंडिव्हिज्युअलला विकतो, त्याला काय म्हणतो आपण, डिसइन्व्हेस्टमेंट. त्याला काय म्हणतो आपण, डिसइन्व्हेस्टमेंट. म्हणजे आता पब्लिक सेक्टर युनिट म्हणजे काय, त्या कंपनीचे शेअर 50% पेक्षा जास्त कोणाचे असतील, गव्हर्नमेंटचे. पब्लिक सेक्टर युनिट्स म्हणजे काय, PSU म्हणजे काय, एखाद्या कंपनीचे 50 पेक्षा जास्त शेअर्स गव्हर्नमेंटकडे असणे किंवा 15 पेक्षा शेअरचा जास्त वाटा गव्हर्नमेंटकडे असणे, त्याला PSU म्हणतो. पण आता मोदी भाऊ काय म्हणतो, मोदी भाऊ म्हणतो, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी काय म्हणतात, हे नाही पाहिजे, हे नाही पाहिजे, याच्यापेक्षा कमी वाटा पाहिजे. कारण की आता प्रायव्हेटायझेशन म्हणजे काय होतील, प्रायव्हेटायझेशन जर असतील तिथे चांगलं कामकाज चालेल असं त्यांचं म्हणणं आहे, बरोबर. तिथे चांगलं क्लीनलीनेस असं त्यांचं म्हणणं आहे, बरोबर. विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी काय केलं, आता डिसइन्व्हेस्टमेंट चालू केलं. डिसइन्व्हेस्टमेंट चालू केलं म्हणजे काय, आता ते पब्लिकच्या ज्या कंपनी आहे ते प्रायव्हेट इंडिव्हिज्युअलला विकणार. म्हणजे आता मला डिसइन्व्हेस्टमेंट करायची आहे तर काय करणार, मी याचे शेअर मी यांना विकून देणार, प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल. याला म्हणतो डिसइन्व्हेस्टमेंट. याच्यामधून सुद्धा काहीतरी पैसा येईल, याच्यामधून काहीतरी पैसा येणार ना, तो सुद्धा पैसा कुठे जाणार, इथे जाणार. तो सुद्धा पैसा कुठे जाणार, ते डिसइन्व्हेस्टमेंट, बरोबर. दुसरं, आता मला सांगा, तुमचा देश, तुमचा भारत देश, ज्या बँकाच आहेत, ह्या विजय माल्यालाच लोन देतात का, या मुकुल चोक्सीलाच लोन देतात का, या ललित मोदीला लोन देतात का, नाही. या बाहेरच्या देशांना सुद्धा, म्हणजे आपला भारत देश भूटानला सुद्धा लोन देतो. तुम्ही म्हणाल सर युएसला देतो का, अरे युएसला कसं देणार आहे, युएस तर सगळ्यात मोठा आहे ना, युएस आपल्याला देतो, बरोबर. आपण युएसला देऊ शकत नाही, आपण कोणाला देतो, पाकिस्तानला देऊ, समजा आपण नेपाळला देऊ, म्हणजे आपल्यापेक्षा जे लहान राज्य आहे किंवा राष्ट्रात अशा राज्यांना आपण लोन देतो, बरोबर. त्या लोन दिली तर त्या लोनवर मिळणारा इंटरेस्ट रेट, त्या लोनवर मिळणारा इंटरेस्ट रेट हा सुद्धा कुठे येतो, इथे आपण जमा केलं. म्हणजे त्या लोन मधून सुद्धा मिळणारा इंटरेस्ट रेट कुठे असतो, विद्यार्थी इथे. म्हणजे जे महत्वाचे तुमच्या देशामध्ये पैसे कमवण्याचे साधन आहेत किंवा पैसे गेन करण्याचे साधन आहेत, हे कुठे येतं, संचित निधीमध्ये आपला पैसा स्टोअर कर. किती लोकांना समजलं की टॅक्सेस मधून मिळणारा डिसइन्व्हेस्टमेंट आणि इंटरेस्ट रेट, म्हणजे या सगळ्या ठिकाणाहून जो पैसा जो येतो ना, आपण डायरेक्टली कुठे टाकतो, आपल्या देशाच्या संचित निधीवर, बरोबर, टाकतो संचित निधीवर, बरोबर. मग हा जो निधी असतो पूर्ण संचित निधी, या संचित निधीमधून जर पैसा काढायचा असेल ना, तर राष्ट्रपतीची पूर्व परवानगी पाहिजे. या संचित निधीमधून जर पैसा काढायचा असेल तर परवानगी कोणाची पाहिजे, राष्ट्रपतीची. कोणाची परवानगी पाहिजे, राष्ट्रपती. आणि विद्यार्थी मित्रांनो, पूर्व परवानगी म्हणजे परवानगी नाही म्हणतात, पूर्व परवानगी पाहिजे. जर इथून जर पैसा काढायचा तर कोणाची पूर्व परवानगी, राष्ट्रपतीची, बरोबर. आणि विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं, याच्यातून जर पैसा काढायचा असेल तर संसदेची परवानगी जर नसली तर याच्यातून पैसा काढता येत नाही. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, संसदेची जर परवानगी नसली तर यामधून पैसा काढता येत नाही. संसदेची परवानगी जर नाही भेटली तर याच्यातून पैसा काढता येत नाही संचित निधीतून. या संचित निधीला इंग्लिशमध्ये म्हणतात कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया, बरोबर. नंतर लोकलेखा. हा लोकलेखा निधी नावाचा आहे, लोक म्हणजे पब्लिक अकाउंट असतील, पब्लिक अकाउंट, ठीक आहे, फंड. हा तुमचाच आहे, तुमचा पैसा आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर आमचा पैसा कसा, अरे तुम्ही आहे ना आता गव्हर्नमेंटमध्ये लागाल, तुम्ही जर आता गव्हर्नमेंटमध्ये लागले, तुमचं प्रोव्हिडंट फंड भेटणार की नाही, PF कटणार की नाही, PF मधला पैसा, LIC मधला पैसा, बरोबर. आता तुमचे रिलेटिव्ह आहेत, जर दुसऱ्या देशामध्ये राहत असतील, ते काय ते तुम्हाला पैसे पाठवतात, बरोबर. ते काय पाठवतात ना की तिकडे त्यांना खूप जास्त पैसा मिळतात, डॉलरमध्ये पैसे मिळतात, बरं, युरोमध्ये पैसे कमवतात. तर मला सांगा, तेवढ्या पैसे त्यांना काम असतं तिकडे नाही, पण काही पैसे तुम्हाला ते भारतामध्ये पाठवणार नाही का, त्याला म्हणतात रेमिटन्सेस. तो रेमिटन्सेस मधून मिळणारा पैसा सुद्धा कुठे असतो, विद्यार्थी मित्रांनो, या लोकलेखा निधीमध्ये असतो, बरोबर. पण मला सांगा, हा तुमचा पैसा आहे, हा पैसा तुमचा आहे, पण इथे जर मला या अकाउंट मधून जर पैसा काढायचा असेल तर मी कोणाची परमिशन घेऊ का, या अकाउंट मधून जर मला पैसा काढायचा असेल मी कोणाची परवानगी घेऊ का, नाही. तर माझा पैसा मी कधी काढणार ना, मला वाटलं आज काढायचा मी आज काढेल, मला उद्या वाटलं मी उद्या काढणार. आता PF बघा ना, सध्या मी आता शिकवतोय, ठीक आहे, तर माझं PF कटतोय, ठीक आहे, माझं PF कटतोय. जर 2-3 वर्षांना मला अर्जंटली पैशाची गरज पडली, मी कोणाला विचारतो का, पार्लिमेंटला विचारतो का, राष्ट्रपतीला विचारतो का, सर मला माझे पैसे काढायचे, कशा नाही, तो माझ्या कष्टाचा पैसा, तो मी कधीही काढू शकतो. म्हणजे लोकलेखा निधीमधून
जर पैसा काढायचा असेल तर त्याचा अधिकार कोणाकडे आहे विद्यार्थी मित्रांनो? कोणाकडे आहे? माझ्या स्वतःकडे. त्याला म्हणतात एक्झिक्युटिव्ह ऍक्शन. त्याला काय म्हणतात? एक्झिक्युटिव्ह ऍक्शन. आणि इथे काय म्हणतात? कायदेमंडळ ऍक्शन, लेजिस्लेटिव्ह ऍक्शन, आकस्मिक. हा जो फंड असतो हा बनवलेला आहे संसदेने. यासाठी त्यांनी 1950 हा एक कायदा बनवला होता, भारत आकस्मिक निधी कायदा 1950. भारत आकस्मिक निधी कायदा 1950. आणि या कायद्याने विद्यार्थी मित्रांनो, या कायद्याने आपल्या देशामध्ये एक नवीन काय निधी फॉर्म करण्यात आला, तो म्हणजे आकस्मिक निधी. या निधीचं सगळं कामकाज, या निधीची सगळी देखरेख कोण करतो? राष्ट्रपती करतो. कोण करतो? राष्ट्रपती. आणि मूळ आकस्मिक निधीमध्ये किती होते? 50 करोड होते. किती करोड होते? 50 करोड. पण आता जर विचारलं किती आहे, याच्यामध्ये किती आहे? 500 करोड. पहिले होते मूळमध्ये 50 होते, आता किती आहे? 500 करोड. सर आता आमच्या तुम्ही म्हणाल सर इथून पैसे काढायचे असेल तर कोणाची परमिशन पाहिजे? इथे पाहिजे. मला लक्षात आलं नाही. आता बघा एकच सिंपल एक्झाम्पल देतो. तुमचे सगळेच्या सगळे तिन्ही निधी इतके बाय हार्ट न विद्यार्थी तुम्हाला कधीही कधीही विसरणार, कधीच नाही विसरणार. एक एक्झाम्पल, सिंपल एक्झाम्पल. लोकलेखा निधी, आकस्मिक निधी, संचित निधी. ठीक आहे, एकच छोटस एक्झाम्पल घेतो. कोणाचं घेऊ रे? हा, रजतचं घेऊ. रजत एक्झाम्पल घेऊ. रजतचं नाव दिसतं मला. रजत तुला कोणती हिरोईन आवडते सांग बरं. रजत तुला कोणती हिरोईन आवडते रे? ऐश्वर्या राय आवडतं, अलिया भट आवडतं. ठीक आहे, की आता जी चालू आहे रिया चक्रवर्ती ती आवडतं सांग रे मला. नाही आवडत. ओके, कोण आवडतं तुला? ठीक आहे, हिरोईन आवडत मग कोण आवडतं? ठीक आहे चालेल, एक मीच माझ्या हिशोबाने घेऊन येतो. ठीक आहे, त्याला आवडतं अनन्या पांडे. सध्या पांड्याबरोबरचा बॉल चालू नाही IPL मध्ये. अनन्या पांडे. ठीक आहे, तर रजतची पत्नी कोण आहे? रजतचं लग्न करून टाकू. रजतची पत्नी कोण आहे? अनन्या पांडे. बरोबर. रजत 1 लाख रुपये कमवला. किती लाख रुपये कमवून राहिला? 1 लाख रुपये कमवून राहिला. रजत 1 लाख रुपये कमवून राहिला. बरोबर. रजत किती कमवतो? दर महिन्याला अधिकारी झालेला, मोठा अधिकारी, आणि दर महिन्याला तो 1 लाख रुपये कमवतो. ओके चालेल, थँक्यू. रजत बरोबर अनन्या पांड्यासोबत लग्न केलं. तो 1 लाख रुपये कमवतो. तो काय करते? या 1 लाखाचं डिस्ट्रीब्युशन करते. काय करते? काही पैसे संचित निधीमध्ये टाकते. बरोबर, काही पैसे टाकले आणि संचित निधीमध्ये टाकले. फॉर एक्झाम्पल 50K. काही पैसे तरी काय ठेवले? स्वतःजवळ ठेवले. काही पैसे कुठे ठेवले? स्वतःजवळ. 25K स्वतःजवळ ठेवले. आता मला सांगा, काही स्वतःजवळ ठेवले, काही संचित निधीमध्ये ठेवले. आता काही इकडे ठेवायला लागेल की नाही? काही ठेवले 25K. कुठे ठेवले? म्हणजे संचित निधी म्हणजे अनन्या पांडे. संचित निधी म्हणजे काय? अनन्या पांडे म्हणजे वाईफ. लोकलेखा निधी म्हणजे काय? तो स्वतः. आणि आकस्मिक निधी म्हणजे काय? तुमचे पॅरेंट्स. आकस्मिक निधी म्हणजे काय? तुमचे पॅरेंट्स. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, संचित निधी म्हणजे तुमची वाईफ. फॉर एक्झाम्पल संचित निधी म्हणजे तुमची वाईफ. लोकलेखा निधी म्हणजे तुमचा स्वतःचा पैसा, म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये असलेले. आणि 25 म्हणजे तुमचे पॅरेंट्स, तुमचे आई वडील. मला सांगा, जर या 25,000पैकी समजा या रजतला काही खर्च करायचा असेल, प्रत्येक वेळेस या 25,000पैकी जर त्याला खर्च करायचा असेल, तो स्वतः कमवतो आहे, आणि इथून जर त्याला पैसा काढायचा आहे, त्याचं परमिशन कोणाची पाहिजे सांगा बरं मला. या 25,000मधून जर पैसा काढायचा असेल त्याला, की त्याला कपडे घ्यायचे, त्याला बाहेर फिरायचं असेल, व्हेरी गुड, म्हणजे रजतलाच लागेल. तो त्याच्या पत्नीला विचारणार आहे का इथे जाणार आहे का, तो इकडे जाणार आहे का? नाही. म्हणजे जर इथून जर पैसा काढायचा असेल विद्यार्थी मित्रांनो, मला परमिशन कोणाची लागणार नाही, कारण की तो मी माझा स्वतःचा पैसा. बरोबर. म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, लोकलेखा निधीमधून जर मला पैसा काढायचा असेल तर मला परवानगी कोणाचीही नको. किती लोकांना लक्षात आलंय? हा स्वतःचा पैसा आहे, मी माझा पैसा. ठीक आहे, कोणाच्या मदतीने काढू का? नाही, मी माझा स्वतःचा काढणार ना. बरोबर. किती लोकांना समजलंय? इथून जर पैसा काढायचा असेल कोणाची परमिशन लागत नाही, म्हणजे तुमची स्वतःची परमिशन लागेल, तुम्ही तुमचा PF कधीही काढू शकता. म्हणजे एक्झिक्युटिव्ह ऍक्शन. बरोबर. आता विचार करा, हा पैसा संपलाय.
रजतला खाण्याचा बाहेर खूप शौक आहे, त्याला कपडे घेण्याचा खूप शौक आहे आणि तिकडे त्याला काही मोज मस्ती करण्याचा शौक आहे. हे 25,000 संपले. 25,000 संपले. आता त्याला एमर्जन्सीमध्ये काय पडलं? काम पडलं. बरोबर, एमर्जन्सीमध्ये काम पडलं. तो सांगा त्याची पत्नी आहे, त्या पत्नीकडे जाईल की आई बाबांकडे जाईल? सगळ्यात पहिले सांगा. त्याच्या तो पत्नीकडे जाईल की आई बहिणी त्याच्या वाईफकडे जाईल की पॅरेंट्सकडे जाईल? सांगा मला. तो जाईल त्याच्या पत्नीकडे. कोणाला जाईल? अनन्या पांडेकडे. तिला न सांगता जर मी याच्यातून पैसे काढले तर ती मारेल की नाही त्याला? ती मारेल की नाही त्याला? रजतने जर अनन्या पांडेच्या अकाउंटमध्ये म्हणजे वाईफच्या अकाउंटमधून जर पैसे काढले, आता सुप्रीम कोर्टने निर्णय दिला, तुम्ही वाईफच्या परवानगीशिवाय तिचं डेबिट कार्ड वापरू सुद्धा शकत नाही. आत्ता सुप्रीम कोर्टचं जजमेंट आहे, 2 दिवसाला सुप्रीम कोर्टचं जजमेंट आहे की तुम्ही वाईफचं, बरोबर, तुम्ही वाईफच्या तिच्या परवानगीशिवाय तिचं डेबिट कार्ड सुद्धा वापरू शकत नाही. मग तिथं 50,000 अमाऊंट काढायचे. समजा जर यांनी न सांगता काढलं, कोणी रजतनी, तर ते कुत्र्यासारखे मात्र रजतला, बरोबर, झाडून आणतं. जसं कोरोनाच्या कालावधीमध्ये पोलिसांनी लोकांना मारलं, दांडून, बरोबर. म्हणजे काय, इथून जर पैसा काढायचा असेल तर परवानगी कोणाची पाहिजे? विद्यार्थी मित्रांनो, संसदेची, म्हणजे पत्नीची, अनन्या पांडेची. तुमच्या एवढं लक्षात आलं असेल विद्यार्थी मित्रांनो की लोकलेखा हा माझा स्वतःचा पैसा होता, तुम्हाला कोणाची गरज लागणार नाही, मला कोणाची आवश्यकता नाही. पण हा निधी कोणाचा आहे? माझ्या पत्नीचा आहे. तिथून जर पैसा काढायचा असेल तर मला परवानगी कोणाची पाहिजे? कोणाची पाहिजे विद्यार्थी मित्रांनो? पार्लिमेंटची. कोणाची पाहिजे? पार्लिमेंटची. नाही तर भली मारते बरं. बाबा किती लोकांना समजलं की संचित निधीतून जर पैसा काढायचा असेल तर परमिशन कोणाची पाहिजे? मला संसदेची. कोणाची पाहिजे? माझ्या वाईफची, बरोबर. आणि तुमची असेल तर तुमच्या वाईफची, बरोबर की नाही? किती लोकांना समजलं की या संचित निधीमधून जर पैसा काढायचा असेल तर कोणाची परमिशन पाहिजे? संसदेची. कोणाला परमिशन पाहिजे? संसदेची. व्हेरी गुड. आता हे पण 50,000 संपले, हे पण 50,000 संपले, 50,000 गेले. आणि आता अनन्या पांडेला काम पडलं मेकअपचं सामान आणायचं काम पडलं, बरोबर. 50,000 मध्ये तिचं काही होणारच नाही, पण सांगतोय की मेकअपचं सामान आणायचं आहे. आता ती रजतकडे आली. रजतला म्हटलं, भाऊ आपल्याकडले पैसे संपले, तू काय करायचं? तुला जर का आता आणलं नाही तर तुला मी मारतो, तुला मी हाणतो झाडून, बरोबर. तर तो रजत कोणाकडे जाईल? आता हे संपलं, हे संपलं, कोणाकडे जाईल? आई वडिलांकडे. रजत कोणाकडे गेला? आई वडिलांकडे. रजत गेला आई वडिलांकडे. आता मला सांगा, रजत आई वडिलांकडे गेला तर आई वडील नाही म्हणतील का? पॅरेंट्स कधीच नाही म्हणत नाही आपल्या मुलांना, कधीच नाही म्हणत. त्यांनी किती मागा, तुम्ही किती पैसे कमा, तुम्ही जर त्यांना पैसे मागितले, ठीक आहे, तरी ते तुम्हाला पैसे देतात. आजही मला माझे आई वडील पैसे देतात. का? मी कितीही कमवत असेल तरी सुद्धा मी जर माझ्या आई वडिलांना म्हटलं नाही मला पैशाची गरज आहे, आत्ताही पाठवून देतात. म्हणजे आपले पॅरेंट्स आपल्याला कधीही नाही म्हणत. म्हणजे तुम्हाला एमर्जन्सीमध्ये पत्नीकडला संपलेला आहे, तुमच्याकडला सुद्धा संपलेला आहे, आणि तुम्हाला एमर्जन्सीमध्ये काहीतरी फंड पाहिजे, अशा परिस्थितीमध्ये आपण कुठून फंड काढू? या आकस्मिक निधीतून. कुठून फंड काढू? आकस्मिक निधीतून. पण इथे परवानगी कोणाची पाहिजे? पॅरेंट्सची. आणि इथे पॅरेंट्स म्हणजे कोण? वित्त सचिव. वित्त सचिव. किती लोकांना समजलं? छानसं एक्झाम्पल. आणि कधी विसरणार का सांगा? एकदा मी तुम्हाला रिपीट करतो, म्हणजे तुम्ही कधीही ते विसरणार नाही. किती लोकांना क्लिअर झालं? सगळ्यांना क्लिअर झालं का रे? सगळ्यांना क्लिअर झालं का? थँक्यू. बाकी लोकांना क्लिअर झालं का रे? व्हेरी गुड. क्लिअर झालं ना? चालेल. डबल एक हेच हिवाला घेऊ, म्हणजे लवकर लक्षात राहू. रजत आणि अनन्या पांडे 1 लाख रुपये कमावतो, त्यापैकी 25,000 तो स्वतःचा ठेवतो खर्च करण्यासाठी, महिन्याचा खर्च, आणि बाकीचे पैसे पत्नीच्या अकाउंटमध्ये, म्हणजे सेव्हिंगसाठी, मेन अकाउंट आहे ना म्हणून. आणि बाकीचे पैसे आईवडिलांना द्यावं लागतात, कारण की आईवडिलांना सुद्धा जगण्यासाठी काही, त्यांना स्वतःचे काही गरजा परिपूर्ण करण्यासाठी 25,000 रुपये लागतात समजा, असं महिन्याचं पकडू होतं. तर 50,000 म्हणजे काय? आपला संचित निधी, म्हणजे वाईफ, बरं, म्हणजे वाईफ. आणि 25,000 म्हणजे लोकलेखा निधी. आणि नंतर विद्यार्थी 25K म्हणजे आकस्मिक निधी, बरोबर, आई वडील, पॅरेंट्स. मग या संचित निधीमध्ये जर पैसा काढायचा असेल तर
हा स्वतःहून काढू शकत नाही, कारण की त्यांनी जर पत्नीच्या अकाउंटला हात लावलं आणि आत्ताच रिसेंटली सुप्रीम कोर्टने 2 दिवस अगोदर जजमेंट दिलं की पत्नीचं डेबिट कार्ड विदाऊट तिच्या परवानगीने आपण वापरू शकत नाही. तिची परवानगी असेल तरच वापरू शकतो, नाहीतर पुन्हा सुप्रीम कोर्ट म्हणाल की भाऊ पैसे भरून द्या बायकोचे. बरोबर. म्हणून जेव्हा तुम्ही लग्न करणार ना तेव्हा पत्नीला विचारून घ्या की मी तुझं डेबिट कार्ड वापरू की नाही वापरू. जर ते असतं ना ते पहिले 7 फेरे घेतात, त्याच्यामध्ये 8 फेऱ्या करू, तुझं डेबिट कार्ड मला वापरायचं आहे, अदरवाईज मी लग्न करणार नाही. बरोबर. म्हणजे 25,000 इकडे आले. या 25,000मधून जर मला पैसे काढायचे असतील, या 25,000मधून हा माझा पैसा आहे, हा माझा पैसा आहे, मला कोणाच्याही परमिशनची अक्षर गरज नाही. बरोबर. हा झाला आपला लोकलेखा निधी. मग माझे जर पैसे संपले तर मला पुढे जावं लागेल आपल्या पत्नीकडे. आणि पत्नीकडे जर गेलो आणि तिला न सांगता मी तिच्या अकाउंटमधून जर पैसे काढले, ती मला मारेल. बरोबर. हानेल कुत्रासारखी. बरोबर. म्हणून विद्यार्थी मित्र मला तिची परमिशन पाहिजे. तिची म्हणजे कोणाची? संसदेची परमिशन पाहिजे. बरोबर. म्हणजे हे पण झालं माझं. आता अनन्या पांडेचं सगळं पैसे संपले 50,000 आणि तिला जर आता अर्जंटली काम पडलं, ठीक आहे, अनिल कपूरला काही 20-25,000 रुपये सेंड करायचे. अनिल कपूरला तुझ्या बाबाचं नाव काय? त्या बाबाचं नाव काय विसरलो. चंकी पांडेला आपले अनिल कपूर चंकी पांडेला आई वडिलांना काही पैसे सेंड करायचे आहे. मग ते तुम्हाला म्हणेल की भाऊ पैसे दे, नाहीतर पाय तू. मग तुम्ही कोणाला तुमच्या आईवडिलांकडे जाणार, आईवडिलांना म्हणाल की नाही मला पैशाची गरज आहे, आईवडील म्हणतील हे घे भाऊ पैसे आणि तू तुझं काम. बरोबर. म्हणजे इथून जर पैसे काढायचे असेल तर विद्यार्थ्यांना कोणाची गरज पाहिजे? वित्त सचिवाची. कोणाची गरज पाहिजे? वित्त सचिवाची. क्लिअर झालं का सगळ्यांना? भारतामध्ये 3 प्रकारचे अकाउंट्स आहेत. क्लिअर झालं सगळ्यांना क्लिअर झालं का रे? एकदा सांगा ना मला. प्रगती. व्हेरी गुड. क्लिअर झालं? व्हेरी गुड. दुसरा म्हणतो. मग लगेचच प्रश्न असतो की मूळ राज्यघटनेमध्ये कोणते निधी नमूद होते? एक संचित निधी आणि दुसरा लोकलेखा निधी. हे मूळ राज्यघटनेमध्ये. आणि याला आपण 1950चा जो कायदा आहे, भारतीय आकस्मिक निधी कायदा 1950. मग तुम्हाला अनेक प्रश्न विचारतं की याला बनवले कोणी, याला फॉर्म कोणी दिलं? याला बनवलं संविधानिक सभेने. आणि आकस्मिक निधीला कोणी बनवलं सांगा बरं? याला राष्ट्रपतींनी बनवलं, संसदेने बनवलं, सांगा बरं कोणी बनवलं? या जो कायदा बनवला भारत आकस्मिक निधी कायदा 1950, याला बनवलं कोणी? याला बनवलं विद्यार्थी संसदेने. कायदा कोणाचा आहे? संसदेचा. म्हणजे बनवणार कोण? संसद. याला राष्ट्रपतीने सुद्धा नाही बनवलं, याला राज्य विधिमंडळाने सुद्धा नाही बनवलं, याला देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने बनवलं नाही, याला कोणी बनवलं? संसदेने. याला दोघांना कोणी फॉर्म केलं? संविधानिक सभेने. आणि आपल्या मूळ राज्यघटनेमध्ये कलम नंबर 266 मध्ये काय केलं? त्याला समाविष्ट केलं. मग याला 1950ला भारत आकस्मिक निधी कायदा 1950 तेव्हा बनवलं आणि देशाच्या संविधानाच्या इथे 267 मध्ये ऍड केलं. जेव्हा मूळ जेव्हा बनवलं होतं तेव्हा 50 करोड होते. किती करोड होते त्याच्यामध्ये? 50. तेव्हा काळाच्या हिशोबाने 50 करोड म्हणजे खूप जास्त झाले. बरं. काळाच्या हिशोबाने खूप जास्त झाले. पण विद्यार्थी मित्रांनो आता 50 करोड म्हणजे खूप कमी आहे. म्हणजे असं जे आलं याच्यामध्ये पुन्हा एक शून्य वाढवलं. पुन्हा एक काय केला? शून्य. आणि हा जो फंड असतो ना आकस्मिक निधी, हा राष्ट्रपतीच्या नावाने असतो. बरोबर. राष्ट्रपतीच्या नावाने. आणि राष्ट्रपती त्याचं सगळं कामकाज, त्यांची सगळी प्रक्रिया सगळं कोण बघतो? राष्ट्रपती. पण या अकाउंट मधून जर पैसा काढायचा असेल तर वित्त सचिव म्हणजे फायनान्शियल सेक्रेटरीची आवश्यकता असते. वित्त सचिवाची काय असतं? आवश्यकता असते. कोण? वित्त सचिव. ठीक आहे. सगळ्यांना कळालं का? तिन्ही. आता तुम्हाला कसाही प्रश्न आला तर तुम्ही तुमचा चुकायला नको. तुम्हाला कशाही पद्धतीने प्रश्न विचारला आहे म्हणे तर तो चुकायला.
सगळ्यांना क्लिअर झालं का रे? सगळ्यांना क्लिअर झालं? आता काही इश्यू नाही कोणाला? व्हेरी गुड. विशाखाला समजलाय. बाकी प्रज्ञा व्हेरी गुड, व्हेरी गुड. चालेल, व्हेरी गुड. सगळ्यांना समजलं ना? व्हेरी गुड. निधी संपलं. म्हणजे निधीमध्ये आता तुम्हाला सांगतो ना, एक तर तुम्हाला अनन्या पांडे आठवेल, एक तुम्हाला तिचा मार आठवेल, किंवा तुम्हाला आईवडील आठवेल. तुम्ही ते कधीही विसरणार, बरोबर? आणि असंच हसी मजा करत आपण सगळं शिकणार आहोत विद्यार्थी. कारण की जर असं शिकलो नाही, तुम्ही जर म्हटलं की मी असं करतो, मी तसं करतो, विद्यार्थी मित्रांनो सगळ्या गोष्टी इतक्या खतरनाक आहेत की काही लक्षात राहतं, तुम्हाला माहिती असेल, बरोबर? पण आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्या अशा ट्रेकच्या माध्यमातून किंवा अशा मनोरंजक स्थितीमध्ये आपण लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे, बरोबर? म्हणून आपण तसं करतो. चला नेक्स्ट. ईडी आलं लक्षात. आता घेऊ आपण ठराव. ठीक आहे. ठरावामधला सगळ्यात महत्त्वाचा ठराव की जो परीक्षेमध्ये नेहमी विचारतो. 2019ला पण, 18ला पण आला, 2019ला पण आला आणि 2020ला सुद्धा येण्याचे जास्त चान्सेस आहेत. तो म्हणजे अविश्वासाचा ठराव. अविश्वासाचा ठराव. तर इंग्लिशमध्ये म्हणतात नो कॉन्फिडन्स मोशन. नो कॉन्फिडन्स मोशन. बघा सगळ्यात महत्वाचा आहे. 2 वर्ष कंटिन्युअस प्रश्न आलाय. 2018ला पण आला, 2019ला पण आला. असा तो 2020ला सुद्धा प्रश्न येऊ शकतो. 100% चान्सेस आहे. येणार म्हणजे काय ना, रिसेंटली यूज झालाय नरेंद्र मोदीच्या विरुद्ध. रिसेंटली यूज झालेलं. तुम्ही म्हणाल सर हे अविश्वास प्रस्ताव काय असतो? तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो. सगळ्याच गोष्टी सांगतो. याला मांडण्यासाठी गृहामध्ये बहुमत पाहिजे का? याला मांडण्यासाठी किती लोकांचा पाठिंबा पाहिजे? किती दिवसाचा नोटीस पिरियड असतो? सगळं तुम्हाला उलगडून घेणार आहे. जेव्हा याला लोकसभेमध्ये मांडतो आपण, तर लोकसभेमध्येच काय मांडतात? सगळ्या गोष्टी मी तुमच्या आता इथे क्लिअर करणार आहे. याला जेव्हा मांडतात तेव्हा याला कारण देण्याची गरज नाही. याला जेव्हा लोकसभेमध्ये मांडतात याला तेव्हा कारण रिझन देण्याची काही आवश्यकता नाही. मग सर मला रिझन देण्याची आवश्यकता नाही, मग आम्हाला समजून कसं कशा रिझनवरून आणलेला आवश्यक असतं? त्या हाऊसच्या सदस्यांना समजणार कसं की हा अविश्वास प्रस्ताव, बरोबर? तर हे तुम्हाला समजण्यासाठी मी तुम्हाला याचे रिझन सांगतो, बरोबर? पण याला लोकसभेमध्ये जर मांडायचं असेल तर रिझन देण्याची काहीही आवश्यकता नाही. जेव्हा याला लोकसभेमध्ये मांडायचं असतं तेव्हा याला रिझन देण्याची काहीही आवश्यकता नाही. मग सर तुम्ही म्हणाल आम्हाला कसं कळेल की अविश्वास प्रस्ताव कधी शिकत जातं? मी सांगतो तुम्हाला रिझन काय असतं. पण ते बाहेरची रिझन सांगतो, बरं? तुम्हाला लोकसभेमध्ये जेव्हा मांडतात त्याला रिझन देण्याची, कारण देण्याची काही आवश्यकता नाही. बाहेरची रिझन. पहिलं रिझन आणि 2 रिझन सगळ्यात महत्वाचे. एक तर त्यांना असं वाटतं की मेजॉरिटी लॉस झाली, म्हणजे बाकीच्या पक्षांना असं वाटतंय की मेजॉरिटी काय, बहुमत काय झालाय, लॉस झाला. मेजॉरिटी लॉस पहिलं रिझन की त्यांच्याकडे आता बहुमत उरलेलं नाही आहे. ठीक आहे, तर आम्ही काय करतो? अविश्वास पारदर्शक प्रस्ताव मी इश्यू करतो, बरोबर? मेजॉरिटी लॉस. हे रिझन तुम्हाला लोकसभेमध्ये देण्याची काही आवश्यकता नाही. आणि जितकी मी इन्फॉर्मेशन देणार आहे त्याच्या बाहेर तुम्हाला प्रश्न सुद्धा येणार नाही याची तुम्हाला मी फुल गॅरंटी देतो. मेजॉरिटी लॉस बरोबर. आणि दुसरं म्हणजे गव्हर्नमेंटला क्रिटिसाइज करायचं. गव्हर्नमेंटला काय करायचं आहे? क्रिटिसाइज करायचं. गव्हर्नमेंटला काय करायचं आहे? क्रिटिसाइज करायचं. म्हणजे हे जर रिझन तुम्हाला जर माहिती असलं की आपण पुढे आणू शकतो, ठराव मांडू शकतो अविश्वास ठराव. म्हणजे काय? एक तर पक्षांना वाटलं किंवा सदस्यांना वाटलं की गव्हर्नमेंटकडे काय मेजॉरिटी नाही तर आणू, बरोबर? पण आणि दुसरं म्हणजे काय, जर गव्हर्नमेंटला तुम्हाला कोंडीत पकडायचं असेल म्हणजे क्रिटिसाइज करायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो हा प्रस्ताव आणला जातो. बरोबर? हा प्रस्ताव आणला जातो. मग सर तुम्ही म्हणाल जेव्हा संसदेमध्ये मांडतात जेव्हा म्हणजे लोकसभेत मांडतात तेव्हा विद्यार्थी मित्रांनो इथे जेव्हा लोकसभेमध्ये मांडतात तेव्हा रिझन देण्याची काहीही आवश्यकता नाही. हे रिझन तुम्हाला समजण्यासाठी मी सांगितलेले आहे की हे 2 रिझन असतात. तुम्हाला समजण्यासाठी मी काय सांगितले? 2 रिझन सांगितले. म्हणजे काय? मेजॉरिटी लॉस आणि दुसरा म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? गव्हर्नमेंटला क्रिटिसाइज करणं. मग सांगा बरं, जेव्हा लोकसभेमध्ये मांडतात तेव्हा रिझन देण्याची गरज असतं का? सांगा बरं. जेव्हा लोकसभेमध्ये मांडतात तेव्हा रिझन देण्याची गरज असतं का? सांगा मला. बरोबर. कोण मांडतं? हा प्रश्न आपल्याला विचारला गेला, आपण त्याचं एक्सप्लेनेशन देतो.
कोण मांडतं? लोकसभेचे 50 मेंबर, लोकसभेचे 15 मेंबर्स. जर हा अविश्वास प्रस्ताव तुम्हाला लोकसभेमध्ये मांडायचा असेल तर तुम्हाला मिनिमम कमीत कमी 50 सदस्यांचा पाठिंबा पाहिजे. कमीत कमी किती सदस्य? 50 सदस्यांचे. मग ते तुम्हाला वाटेल मेजॉरिटी पक्षीचे असतात, कशाचे असतात, सगळे तुमच्या कन्सेप्ट मी क्लिअर करतो. ठीक आहे. इथे किती सदस्य म्हणजे कोण म्हणतो? लोकसभेचे 50 सदस्य. मग तुम्ही म्हणाल सर अलायन्स वाले असतात. अलायन्स म्हणजे काय? गठबंधन वाले. फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहिती एनडीए मोठं गठबंधन आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे शिवसेना सुद्धा यायची, तुम्हाला माहिती आहे टीडीपी सुद्धा यायची, तुम्हाला माहिती आहे बीजेपी सुद्धा यायची, बरोबर? बीजेपी सुद्धा यायची, बरोबर? तर तुमच्या आता एवढं लक्षात आलं असेल की एनडीए नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स, बरोबर? तर या एनडीए मध्ये हे सगळे पक्ष सहभागी असतात. टीडीपी, शिवसेना, बीजेपी असं असे असंख्य अजून 10-12 पक्ष सगळे इन्क्लुडिंग आहेत, बरोबर? आणि या अलायन्सचा एखादी पक्ष सुद्धा बीजेपी विरुद्ध म्हणजे सरकार विरुद्ध काय शकतो? प्रस्ताव मांडू शकतो. अपोजिट वाले तर मांडू शकतात आणि यांच्यापैकी सुद्धा मांडू शकतात, बरोबर? कोणी मांडू, पण मिनिमम सपोर्ट किती पाहिजे? 50 लोकांचा. मिनिमम सपोर्ट किती पाहिजे? 50 लोकांचा. आता सगळ्यात पहिला मुद्दा आपला हा येतो की हा अविश्वासाचा प्रस्ताव, अविश्वासाचा प्रस्ताव कोणत्या गृहामध्ये मांडायचा? फक्त लोकसभेमध्ये मांडायचा. कुठे मांडायचा? ओनली इन लोकसभा. ओनली इन लोकसभा. ठीक आहे, मांडायचा. राज्यसभेमध्ये का नाही मांडायचा? त्याच्यामागे रिझन. हा प्रस्ताव लोकसभेमध्येच का येतो याच्या मागे सुद्धा रिझन आहे. हा प्रस्ताव लोकसभेमध्ये का येतो यासाठी रिझन आहे. तुम्हाला काय रिझन आहे? कारण की काउन्सिल ऑफ मिनिस्टर is responsible to the लोकसभा. म्हणजे जे तुमचं मंत्रिमंडळ आहे, मंत्रिमंडळ आहे हे जबाबदार असतात कोणाला? लोकसभेला. लोकसभेला. मग जबाबदार काय असतात? अरे हे काउन्सिल ऑफ मिनिस्टर तुम्ही निवडून दिले ना, आणि लोकसभा हाऊस ऑफ पीपल आहे. लोकसभा काय? हाऊस ऑफ पीपल आहे, बरं? जनतेचं गृह आहे. आणि तुम्हाला ते काय रिस्पॉन्सिबल असतील, जरी ते तुम्हाला इनडायरेक्टली काय डायरेक्टली रिस्पॉन्सिबल नाहीत, पण तरी तुम्हाला ते इनडायरेक्टली रिस्पॉन्सिबल आहेत, बरोबर? म्हणजे काउन्सिल ऑफ मिनिस्टरचे मंत्रिमंडळाने विचारलं हे रिस्पॉन्सिबल कोणाला? इनडायरेक्टली भारताच्या जनतांना, भारताच्या पब्लिकला. म्हणून अविश्वास प्रस्ताव कुठे मांडला जातो? फक्त आणि फक्त लोकसभेमध्ये. राज्यसभेमध्ये मांडला जात नाही. किती लोकांना समजलं रे? किती लोकांना हा मुद्दा क्लिअर झाला? किती लोकांना समजलं सांगा मला? की हा जो प्रस्ताव आहे फक्त आणि फक्त लोकसभेमध्ये का मांडतात? त्यामागे रिझन काय? म्हणजे काउन्सिल ऑफ मिनिस्टर इज रिस्पॉन्सिबल टू दी लोकसभा. का की लोकसभा म्हणजे हाऊस ऑफ दी पीपल, आणि जे काउन्सिल ऑफ मिनिस्टर आहेत हे आपण निवडून दिलेले आहेत, बरोबर? म्हणजे ते डायरेक्टली रिस्पॉन्सिबल, इनडायरेक्टली रिस्पॉन्सिबल कोणाला आहे? तुम्हाला, म्हणजे त्या लोकसभेला. व्हेरी गुड. आता इथेच तुम्हाला, इथे मी तुम्हाला 2-3 स्टेटमेंट फिरवतो म्हणजे तुम्हाला कळून जाईल की आयोग कशा पद्धतीने प्रश्न विचारतो. आयोग प्रश्न विचारतो, काउन्सिल ऑफ मिनिस्टर इज रिस्पॉन्सिबल टू दी लोकसभा. हा एक झाला. दुसरा, काउन्सिल ऑफ मिनिस्टर इज रिस्पॉन्सिबल टू दी पार्लिमेंट. हा सुद्धा तिसरा मुद्दा. तर हे बरोबर आहे का? हो, हे स्टेटमेंट सुद्धा बरोबर. जे पहिलं स्टेटमेंटला ते सुद्धा स्टेटमेंट बरोबर. मग आता इथे बायफर्केशन काय करतं? काउन्सिल ऑफ मिनिस्टर इज पर्टिक्युलरली रिस्पॉन्सिबल. म्हणजे पर्टिक्युलरली म्हणजे काय? फक्त लोकसभेला असतं, अगदी बरोबर. पण इन जनरल मध्ये ते संसदेला रिप्रेझेंट करतं किंवा काय करतं? रिस्पॉन्सिबल असतं. तुम्ही म्हणा सर हे कसं? आता तुम्ही असं आता पहिले असं म्हणतो, आता असं म्हणतात. बघा, काउन्सिल ऑफ मिनिस्टर जो फॉर्म्युला आहे 15% ऑफ लोकसभा, बरोबर? 15% ऑफ लोकसभा हा फॉर्म्युला आहे. तर काउन्सिल ऑफ मिनिस्टर फॉर्म करायचा 15% ऑफ लोकसभेच्या सदस्यांच्या इतके, बरोबर? म्हणजे डायरेक्टली कोणाला रिस्पॉन्सिबल असेल, इनडायरेक्टली लोकांना.
पण जेव्हा आपण मिनिस्ट्री फॉर्म करतो, जेव्हा आपण मिनिस्ट्री फॉर्म करतो तर ते दोन्ही गृहामधून असू शकतात. फॉर एक्झाम्पल लोकसभेमधून पण असू शकतात आणि राज्यसभेमधून सुद्धा असू शकतात. बरोबर. म्हणजे जर मी काउन्सिल ऑफ मिनिस्टर पर्टिक्युलरली विचारलं तर माझा आन्सर काय असेल? ओनली लोकसभा. काउन्सिल ऑफ मिनिस्टर इज रिस्पॉन्सिबल टू द पर्टिक्युलरली रिस्पॉन्सिबल टू द लोकसभा. अगदी बरोबर. पर्टिक्युलरली रिस्पॉन्सिबल टू द लोकसभा म्हणजे काय? माझं काउन्सिल ऑफ मिनिस्टर हे म्हणजे काय? पर्टिक्युलर म्हणजे त्याच गोष्टीसोबत काय ते रिस्पॉन्सिबल आहेत म्हणजे लोकसभा. पण इन जनरल मध्ये ते पार्लिमेंटला काय शकतं? रिस्पॉन्सिबल होऊ शकतं. कारण की जे मंत्रिमंडळ आहे आपण दोन्ही गृहामधून बनवू शकतो. फॉर एक्झाम्पल अमित शहा राज्यसभा, बरोबर. जयशंकर राज्यसभा, बरोबर. म्हणजे मिनिस्टर आपण कोणत्याही गृहाचे बनवू शकतो. स्मृती इराणी, बरोबर, जिंकली यावर्षी, पण मागच्या वर्षी ती जिंकली नव्हती, बरोबर, राज्यसभेमधून. अरुण जेटली तुम्हाला माहित आहे ही कधीच आपल्या लोकसभेच्या निवडणुका जिंकलेल्या आहेत, ते राज्यसभेमधून उभे राहायचे. म्हणजे तुम्हाला एवढं लक्षात आलं असेल आता की जे मिनिस्टर आहेत ते दोन्ही गृहामधून शिकतात. म्हणून इन जनरलमध्ये त्याला काय म्हणतात? पार्लिमेंटचे जबाबदार म्हणतात. पण इन पर्टिक्युलर जर विचारलं कोणाला असतात? लोकसभेला. किती लोकांना समजलं रे? सांगा. क्लिअर झालं का? क्लिअर झालं का की लोकसभेमध्येच काय म्हणतात? सांगा मला, लवकर सांगा. व्हेरी गुड. क्लिअर झालं की त्याला आपण लोकसभेमध्येच का वाटतो. अगदी बरोबर. व्हेरी गुड. पर्टिक्युलर रिस्पॉन्सिबल टू द लोकसभा, इन जनरल टू दी पार्लिमेंट. लोकसभेमध्ये कळलं काय की लोकसभेला काय असतात? ते काउन्सिल ऑफ मिनिस्टर जबाबदार असतात. बरोबर. दोन रिझन समजले तुम्हाला. एक काय समजलं की त्याला रिझन देण्याची गरज नाही आहे मांडायच्या वेळेस, आणि दुसरं समजलं ओनली लोकसभा. मग तिसरा जो पॉईंट येतो विद्यार्थी मित्रांनो, याला कोणाविरुद्ध मांडायचं? कोणाविरुद्ध मांडायचं? कोणाविरुद्ध मांडायचं? पूर्ण काउन्सिल ऑफ मिनिस्टरच्या विरुद्ध, पूर्ण मंत्रिमंडळाच्या विरुद्ध. पूर्ण मंत्रिमंडळ, पूर्ण मंत्रिमंडळ म्हणजे पूर्ण काउन्सिल ऑफ मिनिस्टर. याला सिंगल मंत्र्याच्या विरुद्ध मांडता येते. सिंगल मंत्र्याच्या विरुद्ध मांडता येते. याला ग्रुप ऑफ मिनिस्टरच्या विरुद्ध मांडता येते. याला जर मांडायचं असेल तर पूर्ण काउन्सिल ऑफ मिनिस्टरच्या विरुद्ध म्हणजे मंत्रिमंडळाच्या विरुद्ध मांडावं लागतं. बरोबर. मग कोणाविरुद्ध मांडायचं समजलं आपल्याला की पूर्ण काउन्सिल ऑफ मिनिस्टर यायला पाहिजे. एका विरुद्ध नाही आणि दोन व्यक्ती विरुद्ध नाही किंवा चार व्यक्ती विरुद्ध नाही, पूर्ण काउन्सिल ऑफ मिनिस्टर. सरळ म्हणून 15% ऑफ लोकसभा इतक्या लोकांविरुद्ध मांडता. नेक्स्ट फोर्थ पॉईंट. कोणी मांडायला पाहिजे? कोणी मांडायला पाहिजे? किती लोकांनी मांडायला पाहिजे? 50 लोकांनी. 50 मेंबर्स. आणि हे मेंबर्स कुठले असायला पाहिजे? लोकसभेचे सदस्य असायला पाहिजे. कुठले सदस्य असायला पाहिजे? लोकसभेचे सदस्य असायला पाहिजे. कुठले सदस्य असायला पाहिजे? लोकसभेचे. कारण की हा प्रश्न कुठे येतो? लोकसभेमध्ये. 50 मेंबर्स ऑफ लोकसभा मांडला. आणि कोणाविरुद्ध मांडला? पूर्ण काउन्सिल ऑफ मिनिस्टर. मग हा मुद्दा जो आहे, हा जो अविश्वास ठराव आहे, संविधानामध्ये नमूद आहे का? तुमच्या भारताच्या संविधानामध्ये नमूद आहे का? भारताच्या संविधानामध्ये नमूद आहे का? अविश्वास प्रस्ताव भारताच्या संविधानामध्ये नमूद आहे का? व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. नाही. व्हेरी गुड. मग कुठे नमूद आहे? सांगा बरं, कुठे नमूद आहे? हा अविश्वास प्रस्ताव कुठे नमूद आहे? लवकर सांगा. अविश्वास प्रस्ताव नमूद आहे संसदेच्या, बरोबर का? संसदेच्या, बरोबर का? संसदेच्या कार्यप्रणालीमध्ये, बरोबर का? कार्यप्रणालीमध्ये. अगदी बरोबर. व्हेरी गुड मोना, व्हेरी गुड. अगदी बरोबर. संसदेच्या कार्यप्रणालीमध्ये नाही. कशाच्या कार्यप्रणालीमध्ये? रूल बुक ऑफ लोकसभा. रूल बुक ऑफ लोकसभा असं म्हणा तुम्ही. रूल बुक ऑफ लोकसभा आहे लोकसभेची कार्यप्रणाली. रूल बुक ऑफ लोकसभा म्हणजे काय? लोकसभेची कार्यप्रणाली. आणि त्या लोकसभेच्या कार्यप्रणालीमध्ये आर्टिकल नंबर 198 मध्ये काय मेन्शन केलंय? अविश्वासाचा ठराव. अविश्वासाचा ठराव म्हणजे तुम्ही विचार करा विद्यार्थी मित्रांनो की हा मूळ ठराव कुठे लिहिलेला नाही आहे? तुमच्या संविधानामध्ये लिहिलेला आहे. हा मूळ ठराव संसदेच्या कार्यप्रणालीमध्ये लिहिलेला आहे. हा मूळ प्रवाद राज्यसभेच्या कार्यप्रणालीवर लिहिलेला नाही. हा मूळ प्रस्ताव लिहिला कुठे आहे? रूल बुक ऑफ लोकसभा.
म्हणजे जर तुम्हाला आता काही प्रश्न विचारला किंवा कशा पद्धतीने स्टेटमेंट फॉर्म करू शकतं, अविश्वासाचा ठराव लोकसभेच्या कार्यप्रणालीनुसार चालतो, बरोबर का? तू आहे तुम्हाला प्रश्न कसा देईल? अविश्वास ठराव लोकसभेच्या कार्यप्रणालीनुसार चालतो, बरोबर का? तू सांगा मला. रजत व्हेरी गुड, प्राजक्ता व्हेरी गुड, राईट. अजून बाकी लोक रे बघा ना, मी प्रश्न असा विचारलाय तुम्हाला, आयोग कसा प्रश्न देईल की जे अविश्वास ठराव आहे, जो हा प्रस्ताव आहे अविश्वास किंवा नो कॉन्फिडन्स मोशन आहे, हा संसदेच्या कार्यप्रणालीनुसार चालतो. संसद कुठे आहे? हो, संसदेचं कार्यप्रणाली आहेच नाही. कोणाची कार्यप्रणाली आहे? लोकसभेची. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला प्रश्न सुद्धा आयोग कसा फॉर्म करतो ही सुद्धा मी तुमच्या लक्षात आणून देतो की क्वेश्चन चालता लोकसभेच्या कार्यप्रणालीनुसार. त्याच्यामध्ये आर्टिकल आहे 198. किती आहेत आर्टिकल? 198. किती आहे आर्टिकल? 198. म्हणजे जर तुम्हाला प्रश्न विचारला आहे का नाही की अविश्वासाचा ठराव हा तुमच्या संविधानामध्ये नमूद आहे, तर आन्सर काय? चुकीचं. अविश्वास ठराव हा संसदेच्या कार्यप्रणाली चालतो, तरी चुकीचं. अविश्वास ठराव हा राज्यसभेच्या कार्यप्रणाली चालतो, तरी चुकीचं. आणि दुसरा महत्वाचा विद्यार्थी मित्रांनो, अविश्वास ठराव आहे संसद आपल्या लोकसभेच्या कार्यप्रणालीनुसार, म्हणजे रूल बुक ऑफ लोकसभा 198. सगळ्यांना क्लिअर झालं का? सगळ्यांना क्लिअर झालं? सगळ्यांना क्लिअर झालं? ज्या लोकांनी मला आन्सर दिले नाही त्या लोकांना विचारतोय मी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ठीक आहे. तुम्ही जर वाटलं तुम्हाला ते पॉइंट लिहायचे तर तुम्ही लिहून घ्या, कारण की बुकामध्ये दिलेलं नाही आहे का? बुकामध्ये खूप सिम्पल मध्ये संपवलं आहे. मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे रिझन सांगतोय, बरोबर? पहिलं लोकसभेमध्ये रिझन देण्याची गरज नाही का? कारण की हा इतका जबरदस्त आहे. जेव्हा आपण रूल बुक ऑफ 198 वापरतो, बरोबर, तेव्हा विद्यार्थी मित्रांनो त्याला तिथंच मेन्शन करा, रिझन देऊ नका. पण आपल्याला समजण्यासाठी मी रिझन दिले तुम्हाला. मेजॉरिटी लॉस होणे आणि दुसरं म्हणजे गव्हर्नमेंटला क्रिटिसाइज करणे. सेकंड पॉईंट, याला फक्त लोकसभेमध्ये वाटतं, कारण काउन्सिल ऑफ मिनिस्टर हे पर्टिक्युलरली रिस्पॉन्सिबल असतात लोकसभेला. का असतात? कारण की ते हाऊस ऑफ दी पीपल आहे आणि ते तुम्ही निवडून दिलेले आहेत, म्हणून तुम्हाला कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबल असतात, म्हणून त्याला लोकसभेमध्ये. मग कोणाविरुद्ध मांडतो? कोणाविरुद्ध मांडतो आपण? काउन्सिल ऑफ मिनिस्टर. एका सिंगल व्यक्तीबद्द वापरत नाही आणि आपण ग्रुप ऑफ मंत्र्याबद्दल वापरत नाही. बरोबर? मग मी सांगितलं किती लोकांचा सपोर्ट पाहिजे. किती लोकांचा सपोर्ट पाहिजे? इथे तुम्हाला 50 मेंबरचा तुम्हाला सपोर्ट पाहिजे. किती मेंबरचा? 50 मेंबरचा सपोर्ट पाहिजे मिनिमम. ठीक आहे. मग ते कोणत्याही पक्ष असेल तर तुमच्या पक्षाचे चालतात, अपोजिटचे असला, तुमच्या अलायन्सवाले असले तरी चालतात. आणि नंतर सांगितलं की हा प्रस्ताव संविधानामध्ये कुठेही नमूद नाही आहे, हा प्रस्ताव नमूद आहे तुमच्या रूल बुक ऑफ लोकसभा. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट, 50 मेंबरनी हा प्रस्ताव मांडला. 50 मेंबरनी प्रस्ताव मांडला, बरोबर? 50 मेंबर्स. तर कशानुसार मांडला? रूल बुक ऑफ लोकसभा 198. किती लोकांनी मांडला? होल काउन्सिल ऑफ मिनिस्टर. होल काउन्सिल ऑफ मिनिस्टर. जेव्हा हा प्रस्ताव कुठे आला? हाऊसमध्ये आला, लोकसभेमध्ये. तेव्हा रिझन दिलं नाही. आता जेव्हा हाऊसमध्ये येतो तेव्हा सभापतीला तो ऍक्सेप्ट करावा. सभापतीला काय करावा लागतो? ऍक्सेप्ट करावा. सभापती काय करणार? ऍक्सेप्ट करणार. मग सभापतीने ऍक्सेप्ट केल्यानंतर तो काय देतो? या काउन्सिल ऑफ मिनिस्टरला 10 दिवसाचा वेळ. बघा, हा प्रश्न लास्ट इयरला आला. किती दिवसाचा वेळ देतो? 10 दिवसाचा. किती दिवसाचा वेळ? 10 दिवसाचा. अगदी बरोबर. हा पूजा, व्हेरी गुड. अगदी बरोबर. जॉईन करू शकता. म्हणून तर टीडीपी पार्टीने आणला होता ना, की त्याला असं वाटलं की आम्हाला जे बीजेपीचे सदस्य आहेत ते सुद्धा वोटिंग करतील, बरोबर, आम्हाला आमच्या सपोर्टला देतील, म्हणून त्यांनी मांडला होता. ठीक आहे, मी करतो. तिथपर्यंत आला तुला सांगतो मी सगळं. किती दिवसाचा नोटीस दिला? 10 दिवसाचा. 10 दिवसाचा वेळ दिला. म्हणजे काय? जेव्हा सभापतीकडे हा अविश्वासाचा प्रस्ताव येतो तेव्हा सभापती काउन्सिल ऑफ मिनिस्टरला किती दिवसाचा वेळ देतो? 10 दिवसाचा. कशासाठी असेल? की तुम्ही तुमच्या पार्टीच्या सदस्यांना काय करा? लेटर पाठवा. कशासाठी? की तुम्हाला या 10 दिवसाच्या आत किंवा 10व्या दिवसानंतर जेव्हा आपण बहुमत घेऊ, जेव्हा आपण बहुमत मोजू, तेव्हा तुम्ही सगळ्यांना काय राहायचं आहे? प्रेझेंट राहायचं. बरोबर? प्रेझेंट राहायचा आहे. आणि त्या दिवशी जो असतो प्रस्ताव तो असतो कॉन्फिडन्स मोशन. तो कोणता प्रस्ताव असतो? कॉन्फिडन्स म्हणजे विश्वासाचा प्रस्ताव. तुम्हाला समजतच आहे. हे फक्त मांडायच्या वेळेस मांडलं
मग मला सांगा, मला मी सिद्ध करावं लागेल की नाही माझ्याकडे बहुमत आहे नाही आहे, मला सिद्ध करावं लागेल की नाही माझं बहुमत संपलं आहे की अजून बाकी आहे, मला सिद्ध करावं लागेल, बरोबर नाही विद्यार्थी मित्रांनो. असं जर नाही केलं तर पहिल्या दिवशी काढून टाकलं, मग अर्थ काय, माझ्याकडे बहुमत सुद्धा आहे, बरोबर, मग तुम्ही मला फ्रू तर करू द्या. म्हणून सभापती काय करतो, जे मेजॉरिटी पक्ष असतो त्यांचा काउन्सिल ऑफ मिनिस्टर फॉर्म असतो, यांना 10 दिवसाचा वेळ देतो की भाऊ तुम्ही 10 दिवसामध्ये तुमच्या जे पार्टीचे सदस्य आहेत त्या सगळ्यांना तुम्ही पाठवा, लेटर पाठवा. आणि लेटर पाठवून तुम्ही ज्या दिवशी आपला विश्वासाचा ठराव पास करणार आहे, विश्वासाचा ठराव पास करणार आहे त्या दिवशी सगळ्यांना बोलून द्या, बरं. आणि विद्यार्थी तुम्हाला नो कॉन्फिडन्स मोशन शिकवली मी तुम्हाला, आठवतं का? जर या दिवशी पार्टीचा सदस्य नाही आला ना तर डायरेक्ट म्हणजे काय डिस्क्वालिफाय करून टाकतात. या दिवस पार्टीच्या विरुद्ध जर वोटिंग केलं किंवा तुम्ही अबसेंट राहिले तर तुम्हाला पार्टी काय करतं, तुमचं डिस्क्वालिफिकेशन करतं. म्हणजे तुमच्या आता लक्षात आलं असेल की सर आपण तो काय शिकलो होतो, आपला एडीएल पक्षांतराच्या बदलीवरून कायदा बघितलं होतं का? पार्टी मेंबर जर स्वतःहून राजीनामा दिला पक्षाचा. दुसरा पॉईंट शिकलो होतो की पार्टीच्या विरुद्ध अबसेंट राहिलं, पार्टीच्या ज्या दिवशी वोटिंग आहे तेव्हा अबसेंट राहिलं, किंवा पार्टीच्या अगेन्स्ट वोटिंग केलं तर तुमचं पद काय होतं, रिक्त होतं. किती लोकांना लिंक झालं रे, किती लोकांना लिंक झालं इथे? चलो विद्यार्थी मित्रांनो आपण इथे थांबूयात आणि 12 वाजता आपण पुन्हा भेटूयात, ठीक आहे? इसके बाद इको का होगा. ओके, इसके बाद हाँ बता दीजिए. हाँ, त्याच्यानंतर तुमचं इकॉनॉमिक्स लेक्चर असेल विद्यार्थी मित्रांनो. न्यू लिंक पाहिजे. न्यू लिंक येणार तुम्हाला. आणि आपलं लेक्चर किती असतं, 12 ना? 12 थोडं पुढे तिकडे चालेल, ठीक आहे? चला आपण इथे थांबूयात, आता इकॉनॉमिक्सचं लेक्चर आहे, नवीन लिंक येईल तुम्हाला. चला बाय बाय, गुड मॉर्निंग पुन्हा एकदा.